गझल सम्राट पंकज उदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पंकज उदास यांचा जन्म 17 मे 1951 साली गुजरातमधील राजकोटच्या जवळपास असलेले चारखडी जेतपूर गावामध्ये झाला. ते 3 भाऊ होते. पंकज उदास सर्वात छोटे. 2 भाऊ मनोहर आणि निर्मल उदास हे देखील संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत होते. पंकज उदास यांचा मोठा भाऊ मनोहर उदास हा एक रंगमंचावरचा अभिनेता होता, ज्याने पंकजला संगीताची सुरुवात करण्यास मदत केली. चिट्टी आई है चांदी जैसा रंग तेरा, थोड़ी थोड़ी पिया करो ऐ गमे जिंदगी, बहुत प्यार करते हैं, अशी अनेक गीते गाऊन आपल्या आवाजाच्या जादूने अनेकांना मंत्र मुग्ध करणारे गायक हा एका एअर हॉस्टेसच्या प्रेमात पडला. आपल्या प्रेमासाठी त्यांनी धर्माची भिंत देखील तोडली होती. पंकज उदास यांनी 1980 मध्ये आहत नावाच्या गझल अल्बम द्वारे आपल्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. अगदी फिल्मी होती पंकज उदास यांची लव्ह स्टोरी. धर्माची भिंत तोडून केलेले हे लग्न. वडिलांचे नाव केसूभाई उदास आणि आईचे नाव जितूबेन उदास असे होते. सर्वात मोठे भाऊ मनोहर उदास यांनी बॉलिवूडमध्ये हिंदी पार्श्वगायक म्हणून यशस्वीपणे ओळखले जात होते. भारत चीन युद्धादरम्यान त्यांनी प्रथमच रंगमंचावर ए मेरे वतन के लोगो या गीताचे सादरीकरण केले आणि त्या वेळेचे 51 रुपये बक्षीस भेट म्हणून दिले.
पंकज उदास यांनी लहानपणी विचार केला होता की मी मोठा झाल्यावर डॉक्टर बनणार. म्हणून त्यांचे वडील पंकज उदास यांचा जास्त देखभाल करत असे. वडील प्रत्येक वेळी पंकजला बोलत, तुला डॉक्टर बनायचे आहे, तू बन, पण तू डॉक्टरच झाला पाहिजे असे काही नाही. किंवा असे आहे का? पंकज उदास यांनी आधीचे जीवन भावनगर या ठिकाणी काढले. नंतर पूर्ण परिवार मुंबई ह्या ठिकाणी आले. त्यांनी मुंबईमधील सेंट जेवियर्स नावाच्या कॉलेजमध्ये बॅचलर ही डिग्री घेतली व मास्टर नौरंग मधून इंडियन क्लासिकलची ट्रेनिंग सुद्धा घेतली. 3 भावामध्ये सर्वात छोटे पंकज उदास. त्यांनी गुलाम कादर खान यांच्याकडून 13 वर्षाचे असताना संगीत शिकण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेस कल्याणजीने उर्दू शिकण्यासाठी पंकज यांना मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी मौलवी साहब यांच्याकडे जाऊन विनंती केली की मला तुम्ही उर्दू शिकवा. आणि उर्दू शिक्षण घेतल्यानंतर पंकज कविता आणि शायरीच्या दुनियामध्ये गेले. त्यांनी मीर, उमर खयाम आणि मिर्झा गालिब हे समजून घेतले. तो एक काळ असा होता की चिट्टी आई है ही गझल गाऊन पंकज उदास यांनी पुष्कळ लोकप्रियता कमवली व त्या काळात घराघरामध्ये रेडिओच्या माध्यमातून त्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. पंकज उदास यांना 2006 मध्ये भारतातील 4था पद्मश्री म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रमाणे अनेक पुरस्कारांनी त्यांना प्रदान करण्यात आले. आपल्या गायनाने एक काळ गाजवलेल्या या स्वर सम्राट म्हणजेच पंकज उदास. पंकज उदास मोठ्या आजाराला ते झुंज देत होते. पंकज उदास गझल सम्राट यांनी आपल्या आवाजाचे चाहते
भारतात नव्हे, भारताच्या बाहेर अनेक देशात त्यांनी आपले चाहते निर्माण केले. आणि होय, अखेरचा तो दिवस, वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांना पॅनक्रियाचा कॅन्सर सारख्या आजाराने घेरले होते. आणि ते झुंज देखील देत होते. आणि त्या दीर्घ आजाराने त्यांची प्राण ज्योत मालवली. अखेर 26 फरवरी 2024 ती सकाळची 11 वाजायची वेळ. मुंबईमधील बीच कँडी रुग्णालयात तो अंधार पसरलेला होता, तो काळोख पसरलेला होता. आणि त्या समयी 11च्या सुमारेस त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. आपल्या गायनाने एक काळ गाजवलेल्या या स्वर सम्राटाच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. आपल्या आवाजाने स्वतःची ओळख निर्माण केलेल्या या कलाकाराची लव्ह स्टोरी ही अतिशय खास होती. आणि खरोखरच असे कलाकार जन्मास खूप कमी येतात. पुन्हा मी या ठिकाणी विजय साळवे परिवाराच्या वतीने गझल सम्राट पंकज केसूभाई उदास यांना आदराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहे. आणि सदैव ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.